महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पार पडते। याचिकाकर्ते ओबीसी याचिकाकर्ते मंगेश हसन आहेत माझ्यासोबत। मागच्या वेळचा युक्तिवाद जो झाला होता तो तुमच्या याचिकेच्या केंद्रित झालेला होता। आता राज्य सरकारने 57 ठिकाणचा डाटा सादर केला की ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे। तुम्हाला तो डाटा मान्य आहे का 57 ठिकाणचा दिलेला? नाही, तो डाटा आम्ही व्हेरीफाय करू। त्याच्यामध्ये ब्रीच झाल्याचा तो डाटा सर्वांसमोर असणार आहे। तर कोर्टाने असं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही जिथं ब्रीच झालं ते देऊ नका, ते तर त्यांना पाहिजेलच, पण तिथं कशामुळे ब्रीच झालं, कशामुळे मर्यादा ओलांडली, तर तिथं SC ST पॉप्युलेशन आणि ओबीसीची मग नक्की प्रोपोर्शनेट पॉप्युलेशन काय ते आम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। आणि मागच्या वेळेस शेखर नाफडे असतील, त्यांनी सांगितलं होतं की 2 डॉक्ट्रिन आहेत। एक आहे तर राजकीय प्रतिनिधित्व हे लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, दुसरं काय तर 50%च्या मर्यादेत दिलं गेलं पाहिजे। आणि याचा संघर्ष होतो। 50% मर्यादा ठेवायची आणि पॉप्युलेशनच्या प्रमाणात द्यायचं, हे कसं होईल? त्यावेळेस कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली होती। जिथं असा ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये आम्ही लार्जर बेंच म्हणजे घटनापीठ स्थापन करायचा विचार करू, आणि ते आमच्यासाठी आशादायक होतं। आम्ही आशा करतो आज असं काहीतरी कोर्टात होईल आणि आमचा जो अंडरएस्ट आहे ओबीसीचा, आमचं जे म्हणणं आहे, व्यथा आहे की SC STचं पॉप्युलेशन जिथं जास्त असेल तिथं मग उरलेलं आम्हाला दिलं जातं, तर त्या संदर्भामध्ये कोर्ट निर्णय घेईल। या 57 ठिकाणच्या निवडणुका 3 डिसेंबरला आहेत, त्यामुळे त्या थांबवण्याच्या विचारामध्ये नक्कीच कोर्ट नसेल। या खटल्याच्या निर्णयाला अधीन राहून जे काय असेल तो निर्णय आज व्हायची शक्यता आहे। आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला वाटिया कमिशन नको, आमच्या कमी केलेल्या जागा पूर्ववत झाल्या पाहिजेत। मंगेशजी, प्रश्न असा येतो की के कृष्णमूर्ती सांगतात की 50%च्या पुढे राजकीय आरक्षणाची मर्यादा जात नाही, पण असं असताना अनेक ठिकाणी म्हणजे शिक्षणामध्ये असेल किंवा नोकऱ्यामध्ये AWSच्या मार्फत 10% एक्स्ट्रा आरक्षण दिलेलं आहे, मग ती मर्यादा मात्र पुढे गेलेली आहे। सो तसा काही विचार करता येऊ शकतो का, किंवा जो लार्जर बेंचचा विचार केला कोर्टानं त्यामध्ये तुम्ही हा मुद्दा मांडू शकता? नाही, नक्कीच असं होतं की ओबीसीचं आरक्षण हे ज्युडिशियल स्क्रुटिनीमध्ये बऱ्याच याच्यावर त्याला लिमिटेशन येतं आहे, आणि के कृष्णमूर्तीचा जो घटनापीठाचा निर्णय म्हणजे एक सेटल लॉ आहे, पण आता कुठं तरी याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत। 2-4 वर्षापूर्वी याच केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली, घटनेमध्ये 15(6) आणि 16(6) ही कलमं टाकली, आणि नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण दिले, म्हणजेच 50%ची मर्यादा क्रॉस 60% पर्यंत गेली। मग हेच डॉक्ट्रिन, हाच नियम तुम्ही राजकीय आरक्षणासाठी लावला पाहिजे। 50%ची मर्यादाची अट ह्या अशा ट्रायबल एरियामध्ये, आम्ही सगळीकडे म्हणत नाहीये, जिथं ट्रायबल एरिया आहे तिथं शिथिल करावी एक्सेप्शन म्हणून, असं आम्ही कोर्टाला दरखास्त करू। आणि यासाठी जर घटनापीठ मोठं नेमायला लागलं तर त्याची पण आम्ही विनंती करू। घटनापीठ जर नेमलं तर त्यासाठी खूप कालावधी जाणार आहे मंगेशजी, आणि आता निवडणूक आपल्याला 31 म्हणजे कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करायच्या। नगरपालिका नगरपंचायत आता ड्यू आहेत, आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची घोषणा बाकी। सो त्यात मध्यबिंदू कसा काढला जाऊ शकतो? नाही, मध्यबिंदू त्याच्याबाबत कोर्टाने तसे ऑर्डरमध्ये नाही केलं, पण कोर्टाने संकेत दिलेत की जरी ह्या निवडणुका झाल्या, कारण की 3 डिसेंबरला निवडणुकीची मतदानाचा दिनांक आहे, नॉमिनेशन झालं, विड्रॉवल झालं, लिस्ट फायनल झाल्या, प्रचार झाला, त्यामुळं कोर्ट म्हणालं की जरी झाल्या तरी या खटल्याच्या निकालाला अधीन राहून पण या निवडणुका होऊ शकतात। अधीन राहून जर असं म्हटलं तर मग पुन्हा या उमेदवारांवरती टांगतीतलवार आहेच ना मंगेशजी? नाही, पण मग मुळामध्ये जो मुख्य खटला आहे, आमचं जो म्हणणं आहे त्याच्याबाबत होईलच ना सुनावणी आहे 50%ची मर्यादा क्रॉस करण्यासाठी। आता जी चूक इलेक्शन कमिशननी केली असेल त्याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही, पण येणाऱ्या कोर्टाने हे पण सांगितलं की ज्यांचा प्रोग्राम रन झालेला नाही आहे त्या बाबतीत, त्या महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत तुम्ही 50% मर्यादा ठेवायची खबरदारी घ्या, असं कोर्टाने म्हणजे त्या सूचना दिलेल्या आहेत। शेवटचा प्रश्न विचारतो, अनेक लोक जे आहेत मराठा आरक्षणाच्या मराठा जे कॅटेगरीत होते त्यांनी ओबीसीचे दाखले घेतले, ते आलेत, त्यांच्याकडनं राजकीय आरक्षण घेतलं जाते का फक्त ते शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घेतलं जाते? सगळं जे चाललंय ते राजकीय आरक्षणासाठी चाललंय। म्हणजे ते नोकरी आणि शिक्षणासाठी त्याचा नाही, नोकरी आणि शिक्षणासाठी तिथं मेरिट आहे ना, तिथं मेरिट आहे, तुमची गुणवत्ता बघितली जाते। पण हे सगळे जे जरांगेला सपोर्ट करणार आहेत, मग ते शरद पवार गटाचे जे आमदार असतील, एकनाथ शिंदेचे आमदार असतील, खासदार असतील, त्या सुप्रिया सुळे असतील, ते राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांना सगळ्यांना काय करायचं आहे तर ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व
पुढं नाही आलं पाहिजे. त्यामुळे ते मुळातच छाटायचं. ते ग्रामपंचायतलाच नाही राहिले पाहिजे, नगरपालिकेलाच नाही, पंचायत समितीलाच नाही. आम्हाला परत पुढं आव्हान नाही दिलं पाहिजे. तुम्ही कुणबी दाखल्यांनी आमच्या जागा खायच्या. आत्ता पण जिथं जिथं हे जाहीर झाले ना, तिथं जर तुम्ही जाऊन आत्ता जर रिपोर्ट केला तर ओबीसींच्या जागेवर 99% या बनावट कुणबींनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे लढाईचा आम्ही आणि फायदा घ्यायचा तुम्ही, हे असं सगळे उद्योग चाललेले आहेत. जरांगेला म्हणावं, ये ना तू, ही लढाई कोणी लढायची? आम्ही लढायची फक्त. विखे पाटील तुम्ही ओबीसीमध्ये घालताय ना, ते कुणबी दाखले द्यायचं, तो JR आणला, मग जबाबदारी कुणाची? मग तुम्ही या संदर्भात काय करताय? या ओबीसीचं आरक्षण कोण वाचवणार? ओबीसीचा जागा कोण वाचवणार? तुमची नाही का नैतिक जबाबदारी? स्वतःला ओबीसी म्हणून घेताय आणि ओबीसीची लढाई फक्त आम्ही लढायची, छगन भुजबळांनी लढायची, समीर भुजबळांनी लढायची, मंगेश सासानींनी लढायची. हा कुठला न्याय आहे? आणि या मंत्रिमंडळ, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, तुम्ही कुठे आहेत? इथं ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? बाठिया कमिशनचा रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे का? ती आकडेवारी तुम्हाला मान्य आहे का? 34,000 जागा गेलेल्या चालेल का तुम्हाला? तुम्ही काय करताय? तुमची नैतिक जबाबदारी नाही आरक्षण टिकवायची. या संदर्भामध्ये ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि त्या उपसमितीतले बाकीचे मंत्री यांनी भूमिका जाहीर करावी. इथं फक्त भुजबळ साहेबच लढतात ते, इथं समीर भाऊ भुजबळ लढतात ते, समता परिषद लढते, आम्ही लढतोय. तुमची याच्यावर भूमिका काय? तुमचं याच्यावर लक्ष आहे का या खटल्यावर? हे आमचा सवाल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष म्हणजे पवार साहेब असतील, अजित पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, ते सपकाळ असतील, तुमचं म्हणणं काय? बाठिया कमिशनचा रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे का? येणाऱ्या आत्ता सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मूळ ओबीसीला तिकीट देणार का? हे नवीन कुणबी दाखल्याने झालेले त्याची भूमिका जाहीर करा ना. पळताय कुठं? धन्यवाद मंगेशजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे मंगेश सासने होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे कुणबी दाखले आता मराठा समाजातील लोकांनी घेतलेले आहेत त्यांनी या आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण ज्या मूळ ओबीसीसाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढत असताना तुमची मात्र भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट दिसत नाही, असा सवाल मंगेश सासने यांनी उपस्थित केलेला असतानाच आगामी काळात ज्या सध्याच्या निवडणुका ड्यू आहेत त्या निवडणुकांबद्दल कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मंगेश सासने यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.